अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या वतीने आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यात सध्या काय चाललंय? शहरातल्या अनेक वस्त्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत, कायदा सुव्यवस्था बिघडली जाते आणि बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेचा तमाशा पाहण्याचं काम सध्या करतोय आपण। अध्यक्ष महोदय, पुणे हे माहेरघर शिक्षणाचं म्हणून आपण संबोधायचो, पण अध्यक्ष महोदय गुन्हे एवढे व्हायला लागले आहेत की पूर्वी असं म्हणायचे पुणे तिथं काय उणे, पण अध्यक्ष महोदय आता आपण म्हणतोय पुणे जिथे फक्त घडतात गुन्हे। अध्यक्ष महोदय, पुण्यात गुन्हेगारांनी थैमान घातलंय। आज प्रचंड शहराची बदनामी यामुळे व्हायला लागली आणि अध्यक्ष महोदय आता या गुन्हेगारांनी नागपूरकडे मोर्चा वळवलाय। नागपूरचे लोक मुळातच शांत संयमी आहेत, पण त्या ठिकाणी देखील गँगवॉर फोफावत चाललंय। त्याचा परिणाम काय झाला अध्यक्ष महोदय? नागपूरमध्ये खुनाच्या घटनांमध्ये 52% वाढ झालेली। जानेवारी ते मे महिन्यापर्यंत 2025 पर्यंत 44 खून झाले। अध्यक्ष महोदय, केवळ 5 महिन्यात इतके गुन्हे घडले। 25च्या पहिल्या 6 महिन्यात 52 खून घडले, म्हणजे सरासरीने 3 दिवसात 1 खून नागपूर शहरात व्हायला लागलेला आहे। अध्यक्ष महोदय, या लोकांना कोण पोसतंय? या टोळ्यांना कोण आणि कशासाठी पोसतंय? आश्रय कोण देतंय? हे सभागृहाला त्याचं उत्तर अध्यक्ष महोदय उत्तरात मिळालं पाहिजे। अध्यक्ष महोदय, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। 7.5 वर्ष ते गृहमंत्री पद त्यांच्याकडे आहे आणि अध्यक्ष महोदय त्यांच्याच होम ग्राउंडवर आज ही परिस्थिती आहे। मग उरलेल्या महाराष्ट्राबद्दल बोलायची गरजच नाही अशी आज परिस्थिती आहे। अध्यक्ष महोदय, एक सभागृहात आपण ज्यावेळी उत्तर देतो त्यावेळी जबाबदारीने द्यायचं असतं, जे सत्य आहे तेच सांगायला लागतं। अध्यक्ष महोदय, सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या बद्दल उत्तर देत असताना अध्यक्ष महोदय गृहमंत्र्यांनी 2दा त्याचा मृत्यू हा पोलिसांनी मारहाण केल्यामुळे नाही असं म्हटलं, पण अध्यक्ष महोदय रिझल्ट काय आला? कोर्टाने सांगितलं की त्याला मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झालेला आहे आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अध्यक्ष महोदय कोर्टाने दिले। अध्यक्ष महोदय, एक तर गृहमंत्र्यांनी त्यांना ब्रीफिंग करणाऱ्यांना जबाबदार धरलं पाहिजे। खोटी माहिती गृहमंत्र्यांपर्यंत पुरवली आणि त्यांनी सभागृहात सांगितली, किंवा अध्यक्ष महोदय त्या अशा जबाबदार लोकांच्यावर गृहमंत्र्यांनी ॲक्शन घेतली पाहिजे, कारण सभागृहाचा हा अवमान होतो। चुकीची माहिती सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून ज्यावेळी येते त्यावेळी, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हा एक अतिशय गंभीर बाब आहे। मी आपल्याला गुन्हेगारीची अनेक उदाहरणं देईन। हवालदारानेच अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना टाकलेला आहे। गुप्तचर संचालनालय महसूलचं जे आहे 2025 मध्ये मीरा भाईंदरला 38 वर्षीय हवालदार प्रमोद केंद्रे याला अटक करण्यात आली। दुसरा, अंमली पदार्थ ठेवल्याबद्दल 4 पोलिसांविरोधी FIR दाखल करण्यात आली वाकोल्याला डिसेंबर 24ला। दाम्पत्य 50,000 एका नवरा बायकोच्याकडून 3 पोलिसांनी दमदाटी करून धमकावून 50,000 रुपये उकळले। हे अध्यक्ष महोदय ठाण्यामध्ये 2 मे 25ला उघडकीला आलं। नवी मुंबई पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने नुकतेच एका आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचे रॅकेट उद्ध्वस्त करीत 2 पोलीस शिपायांनी कस्टम अधीक्षकांना अटक केली। याचा अर्थ काय? तर कुंपणच आता शेत खायला लागले आणि पोलीसच या सगळ्या व्हायलन्समध्ये आणि क्राईममध्ये इन्व्हॉल्व होत आहेत। याचा अर्थ अध्यक्ष महोदय पोलीस खात्यावर जरब कमी झालेली आहे असाच अर्थ निघतो। लोक फार बोलत नाहीत, पण योगेशजी आपण तरुण आणि होतकरू आहात, मुख्यमंत्री भाषण ऐकायला नेहमीप्रमाणे नाही आहेत, पण आमची भूमिका आहे की हे एकदा तुम्ही दोघांनी गृहमंत्री राज्यमंत्री दोघांनी बसून याचा विचार करा। कुठेतरी महाराष्ट्रात पोलीसच क्राईममध्ये इन्व्हॉल्व होत आहेत, हे अतिशय गंभीर बाब होते। अध्यक्ष महोदय, महिलांच्यासाठी प्रचंड खर्च सरकार करतंय, हुंडा घेतला जात नाही असं आपण समजतोय, पण श्रीमंत आणि सुशिक्षित घरात देखील आता हुंड्याची आकडेवारी पुढे यायला लागलेली आहे।
दररोज महाराष्ट्रामध्ये 32 महिलांचा छळ केला जातो. जवळपास 40,000 गुन्हे दाखल 3.5 वर्षात झालेले आहेत. तक्रारी नोंदवल्या नाहीत असे अनेक गुन्हे आहेत. आणि हुंड्यासाठी किती महिलांचा छळ होतो आकडेवारी आहे 23, 24, 25 मिळून 27,683. आणि यात आघाडीवर कोण आहे तर मुंबई आणि पुणे आघाडीवर आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे का असा प्रश्न विचारावा. एवढं महाराष्ट्रात महिलांच्या बाबतीत ज्या स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली त्याच महिलांच्यावर अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्रात जास्त वाढलाय. हे सरकारच्या दृष्टीने देखील शरमनाक बाब आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, महिला बेपत्ता होण्याचंही प्रमाण प्रचंड आहे. जानेवारी 24 ते मे 25 अखेरपर्यंत 5,897 जण बेपत्ता झाले. यात अध्यक्ष महोदय महिला पुरुष बेपत्ता झाले, 776 मुलं बेपत्ता झाले. पोलीस, महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस फॉर सिटीजन पोर्टल याच्यावर 24 ते 25 यामध्ये 18 वर्षाखालील बेपत्ता मुलींची संख्या 4,096 आहे आणि 18 वर्षावरील मुलींची संख्या 33,599 आहे. म्हणजे अध्यक्ष महोदय, हे आपले आकडे जर बघितले तर अतिशय खाली कारभार वेगळा चालू आहे. आणि यासाठी अध्यक्ष महोदय गृह खात्याने थोडंसं राजकारणासाठी जास्त वेळ मुख्यमंत्र्यांचा जातोय आणि बाकीच्या पक्षातल्या लोकांना प्रवेश देण्यात त्यांचा एवढा वेळ जातोय की गृह खात्याचे प्रश्न सोडवताना आणि गृह खात्याच्या कडून कमांड पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करताना कुठेतरी आपण कमी पडतोय. आता हेट स्पीचचं प्रमाण तर एवढं वाढलेलं आहे. इंडिया हेट लॅबने एक अहवाल दिलेला आहे, परवाच मी वाचला. या सरकारमधल्या एका मंत्रिमंडळातील मंत्री डेंजरस स्पीच करतात याच्यात देशात त्यांचा पहिला नंबर आलेला आहे. म्हणजे पुरोगामी राज्याच्या मंत्रिमंडळाला हे भूषणाव आहे का एवढाच आमचा प्रश्न आहे. नाव घेत नाही, आमचे ते मित्र आहेत त्यामुळे आम्ही त्यांचं नाव घेत नाही. राजकीय आकसापोटी गुन्हे. अध्यक्ष महोदय, आता नाशिकच्या एका मोठ्या नेत्याचा सत्तारूढ पक्षात प्रवेश झाला. 6 महिन्यापूर्वी या प्रवेश करणाऱ्या व्यक्तीवर तिकडूनच टीका झालेली. तो काहीतरी दाऊदचा साथीदार आहे, सलीम कुत्ता बरोबर पार्ट्या करतो असा आरोप केला गेला. आणि अध्यक्ष महोदय 6 महिन्यानंतर लगेच त्याला सत्तारूढ पक्षात प्रवेश दिला गेला. पण जो दाऊद हिंदुत्वाच्या विरोधात आहे त्याच्या सहकार्याबरोबर पार्टी करणाऱ्या व्यक्तीला पक्षात प्रवेश कसा मिळतो? क्रायटेरिया काहीतरी लावा यार, काहीतरी क्रायटेरिया लावा. अध्यक्ष महोदय, पर त्याच्या पुढे जाऊन सांगतो, त्याच्या मुलाला मोका लागलेला होता. मुलाला त्याच्यावर काहीतरी चार्जेस होते, त्याच्यातनं त्याला सोडवण्यासाठी परत तो एकदा प्रवेश करायचं ठरलं तर तक्रार करणाऱ्याने सांगितलं की हे सत्तारूढ पक्षात प्रवेश करतात म्हणून मी माझी तक्रार मागे घेतो. म्हणजे सत्तारूढ पक्षाची दहशत आहे का सत्तारूढ पक्षात प्रवेश करण्यासाठी या गुन्ह्याचा वापर केला जातोय हे अध्यक्ष महोदय बघणं अध्यक्ष महोदय आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या पक्षाचा सिंदखेडला एक पदाधिकारी आहे कामराज निकम म्हणून, त्याच्यावर राजकीय द्वेषापोटी गुन्हा दाखल झाला. ग्रामपंचायतीच्या मेन लाईनला न जोडणी केल्याचा जाब विचारला म्हणून शाब्दिक वाद झाला. मारामारी नाही, काही नाही, पण राजकीय द्वेष एवढा की अनधिकृतपणाने शस्त्र बाळगणे, त्याच्यावर गुन्हे काय अनधिकृतपणाने शस्त्र, संध्याकाळी झालेली बाचाबाची, हे कसं काय? हे असं मेन लाईनला ग्रामपंचायतीत शक्यतो आपण जोडत नाही, कनेक्शन देत नाही, त्यामुळं प्रेशर सगळ्या गावचं कमी होतं म्हणून त्यांना विरोध केला. तर त्याच्यावर गुन्हे काय? तर शस्त्र बाळगणे, अनधिकृतपणे दरोड्याचा प्रयत्न करणे, जीवे मारण्याची धमकी देणे असा गंभीर गुन्ह्यात त्याला अडकवलं. अध्यक्ष महोदय, 1-2 महिने बिचारा आत राहिला. अध्यक्ष महोदय, FIR ची कॉपी आहे ती वाचली, आता वेळ कमी आहे पण वाचल्यावर देखील आपल्या लक्षात येईल की हे गुन्हे सर्व खोटे आहेत आणि त्यामुळं खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकारी, तिथला PI, DYSP आणि SP या सगळ्यांना जबाबदार धरलं पाहिजे. माझा साधा प्रश्न आहे, जर आमच्या त्या कामराज निकमने सत्तारूढ पक्षामध्ये प्रवेश केला तर त्याच्यावर आरोप मागे घेतले जातील का? मी त्याला सकाळी सांगतो, जा बाबा तिकडं आणि तुझ्यावरचे गुन्हे कमी करून टाक. अध्यक्ष महोदय, कशासाठी हा द्वेष? तुम्हाला एवढं बहुमत मिळालेलं आहे, त्या बहुमताबद्दल तुम्हाला शंका आहे का? काय
काय प्रॉब्लेम आहे? आम्ही म्हणतोय ना आमचा पराभव झाला, तुमचा विजय झाला. मग आमच्या कार्यकर्त्यांच्या मागं खुनशीनं लागणं आणि त्यांना पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम तरी महाराष्ट्रात अध्यक्ष महोदय होऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, कंत्राटदारांची बिलं, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, पाणी पुरवठा, कंत्राटदाराची बिलं थकल्याचे अनेक प्रकरण आहेत. कंत्राटदारांचा एक मोर्चाही आझाद मैदानात निघाला होता. पैसे किती थकीत आहेत आणि ते कसे देणार याची माहिती सरकारने द्यावी. 80,000 कोटी रुपये बांधकाम खात्याचे आहेत. त्या MSCBचे ते 1 लाख कोटी रुपये अध्यक्ष महोदय बिलं भरायची राहिलेली आहेत अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे MSCBला येणं 1 लाख कोटी रुपयाचं आहे. अध्यक्ष महोदय, मी मगाशी बघत होतो, गडकरी साहेबांनी सांगितलं की बिस्किटं खरेदी करायला गेलो तर त्याच्यावर QR कोड असतो. तो क्वालिटी काय आहे, त्याच्यात काय काय आहे, काय मिक्स आहे, कुणी मॅन्युफॅक्चरिंग केलंय ते आहे. आता रस्त्याला पण QR कोड द्या. गडकरी साहेब म्हणतात, मी नाही. रस्त्याला QR कोड द्या आणि त्यावर लिहा कोण कॉन्ट्रॅक्टर, किती पैसे खर्च झाले, कितीला टेंडर गेलं, कोण त्यावेळी मंत्री होते, कोण त्यावेळी इंजिनियर होते. हे QR कोड रस्त्याला द्या, म्हणजे क्वालिटी कंट्रोल होईल. महाराष्ट्रात एकही टेंडर अध्यक्ष महोदय, मगाशी सांगितलं वडेट्टीवार साहेबांनी, एकही टेंडर अतुलजी बिलो जात नाही. एस्टिमेट तुम्हीच करताय. तुमची यंत्रणा एस्टिमेट केल्यावर त्याच्यावर 30% आणि 35% लोडिंग जर होत असेल तर महाराष्ट्राला नागडं करण्याचा कार्यक्रम म्हणजे ओरबडून किती घ्यायचं, थोडंसं लिमिट, थोडा मर्यादा, एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे. आता 17 महामंडळ अध्यक्ष महोदय निवडणुकीच्या आधी घोषित करायची घोषणा केली. अध्यक्ष महोदय, काय अवस्था आहे यांची? परशुराम आर्थिक विकास महामंडळ प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केले असे मी बातमी बघितली. अध्यक्ष महोदय, मला असं निदर्शनाला आलं की या महामंडळाची कायदेशीर बाबींची पूर्तता देखील अजून अध्यक्ष महोदय केलेली नाही. अधिकृत स्थापनाच, जे रजिस्ट्रेशन वगैरे आहे तेही झालेलं नाही असं माहिती मिळाली. अध्यक्ष महोदय, स्थापना न करताच कार्यालयाचं उद्घाटन करणं ही देखील जनतेची दिशाभूल आहे. आता जुन्या महामंडळाची काय अवस्था? ते मातंग समाजासाठी ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ आहे, त्याची अवस्था किती दयनीय झाली आहे. मातंग समाजाला सक्षम करण्याची जबाबदारी सरकारची आहे, पण या सरकारला त्यात यश येताना दिसत नाही. अध्यक्ष महोदय, आणखीन अतुल भातखळकर साहेब, हे तुम्ही ऐकाच. आता बनावट GR काढून कामं महाराष्ट्रात चालू आहेत. नगर जिल्ह्यात माझ्याकडे एक GR आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल 7 कोटीची कामे अशा प्रकारे सुरू करण्यात आली. GR झाला, वर्क ऑर्डर निघाली, काम सुरू करण्यात आलं. बिल सबमिट झाल्यावर लक्षात आलं असं कोणता GR काढलेला नाही सरकारने. अध्यक्ष महोदय, याआधी असं कधी महाराष्ट्रात झालेलं नाही, खरंच सांगतो, कधीच झालेलं नाही. खोट्या GR वर कामं पण अध्यक्ष महोदय खाली व्हायला लागली. अध्यक्ष महोदय, त्या विभागातला स्टाफ, त्या विभागातले कर्मचारी, ज्यांनी टेंडर काढायला दिलं, त्यांनी सगळी जी प्रोसेस केली त्या सगळ्यांना जबाबदार धरणार की नाही हे सभागृहाला अध्यक्ष महोदय सांगा. त्यांच्यावर कडक कारवाई करा. शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर डिजिटल साईनद्वारे GR आला पाहिजे आणि असाच शासन निर्णय ग्राह्य धरला पाहिजे, ही किमान काहीतरी संकेत करावा. आता भ्रष्टाचाराबद्दल किती बोलायचं? आता शिक्षक भरती घोटाळा झाला. नागपूर जिल्ह्यात शिक्षक भरती घोटाळा झाला. 1000 कोटी रुपये बोगस शिक्षकांनी फस्त केले. काही मागील तारीख दाखवून शिक्षक भरती केली गेली. त्यात दलाल सक्रिय आहेत. शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात देखील अध्यक्ष महोदय घोटाळा झाला हा, आणि अनेक तक्रारी तिथून आल्या. आतापर्यंत 3 जणांना अटक झालेली आहे. SIT मार्फत चौकशी याची व्हावी ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी सरकार काय करणार हे बघितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, सरकार फार वेलफेअरची कामं करतं. सामाजिक न्याय विकास विभाग, आदिवासी विभाग, महिला बाल विकास, शालेय शिक्षण विभाग, कामगार अन्न नागरी पुरवठा आणि सार्वजनिक बांधकाम, यामध्ये अध्यक्ष महोदय एक टोळी सुनियोजितपणाने काम करते. मी अभ्यास केला. आपण नेहमी म्हणतो हे काम अदानींना गेलं, हे काम अंबानींना गेलं. तसं एक त्रिमूर्ती आहे महाराष्ट्रात, त्या तिघांनाच काम जातं आणि त्या तिघांना काम जातं कोट्यावधी रुपये. अध्यक्ष महोदय, ह्या त्रिमूर्तीचं काम एवढं भयानक आहे की अध्यक्ष महोदय, आपण किती टेंडर काढतानाच सगळ्या प्रोसिजर ठरतात. काय कंडिशन घालायचं ते आधीच ठरतं. माझ्याकडे कंडिशन वाचेन, मी तुम्हाला दाखवतो.
अध्यक्ष महोदय, टेंडरच्या कंडिशन आधी ठरतात. टेंडर निघतं, ठराविक लोकांनाच काम मिळेल अशी त्याची कंडिशन असतात. आणि अध्यक्ष महोदय, मग ते खालून वरपर्यंत सिस्टमॅटिकली पोच करण्याचं काम होणार असतं. त्यामुळे त्या फायली अजिबात अडत नाहीत अध्यक्ष महोदय. त्याचा अर्थ असा की अध्यक्ष महोदय, ही कामं मार्केटिंग फेडरेशनला द्यायची, NCCFला द्यायची, कन्झ्युमर फेडरेशनला द्यायची, नॅफकोला द्यायची, केंद्रीय भंडारला द्यायची. जर कोणीच तयार झालं नाही तर मग एखादी कंपनी बघायची किंवा महिला बचत गटाला समोर आणून उभा करायचा. आणि अध्यक्ष महोदय, ही लोकच ठरवतात तिघजण की कुठला. आता महाराष्ट्राची वाटणी करून घेतली आहे. तू पश्चिम महाराष्ट्र कोकण बघ, तू विदर्भ बघ, मराठवाडा बघ, तू खानदेश बघ. आपण इकडं डोकं आपटत बसतो नितेशजी, पण ॲक्च्युली सगळी मलई नितेशजी तिकडं चाललेली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी एक उदाहरण देतो. बांधकाम कामगार मंडळातील कामगारांना इसेन्शियल आणि सेफ्टी किट वाटपाचे जवळपास 1600 कोटीचं आता टेंडर निघालेलं आहे. मी त्याच्या अटी व शर्ती तुम्हाला वाचून दाखवल्या तर कळेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय चाललेलं आहे ते. कंडिशन फक्त वाचतो थोडक्यात. द बिडर शुड हॅव मिनिमम ॲव्हरेज ॲन्युअल टर्नओव्हर of rupees 800 crores during the 3 financial years 21-22, 22-23, 23-24. म्हणजे 800 कोटीच्या आतला कोण गडी असेल तो गेला. बिडर मस्ट हॅव नेट वर्थ ऑफ मिनिमम 350 कोटी इन द फायनान्शियल इयर ऑफ 23-24. म्हणजे नेटवर्थ 23-24 मध्ये त्याचं 300 असलं पाहिजे, 250 असलं तर गेला तो. पण त्याच्या आदल्या वर्षी त्याचं नेटवर्थ 350 असलं तर ते पुढच्या वर्षी वाढेल अशी अपेक्षा आहे. बिडर शुड हॅव एक्सपिरियन्स ऑफ 1 वर्क ऑर्डर और 1 ॲग्रीमेंट ऑफ सप्लाय, डिलिव्हरी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ किट्स कन्सिस्टिंग ऑफ ॲट लीस्ट 5 आयटम्स इन द किट विथ ईच वर्क ऑर्डर or each agreement having value not less than 80% of the estimated cost or quantity of this work, that is Indian rupees 640 कोटी किंवा 8 लाख किट्स to government, state, central, semi-government corporation in India in the 5 financial years 19 पासून 25 पर्यंत as on bid submission date. म्हणजे काय अध्यक्ष महोदय, 5 वर्ष या देशातल्या सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा स्टेट गव्हर्नमेंटला हे सप्लाय केला असला पाहिजे आणि त्याचं क्वांटिटी ऑफ दिस वर्क हे 640 कोटी रुपये किंवा 8 लाख किट सप्लाय केलेलं असलं पाहिजे. आता मला सांगा, पेट्या वाटायच्या तो साध्या साध्या गोष्टी आपणही तुमच्या कार्यकर्त्यांना वाटायला दिलं. राधाकृष्ण विखे पाटलांनी ठरवलं की नगर जिल्ह्यातल्या 4 कार्यकर्त्यांना काम द्यायचं, तर ते देऊ शकले पाहिजेत. हे काम हे तिघच घेतात महाराष्ट्रात. आणि अध्यक्ष महोदय, कोट्यावधी रुपयाचा हा घोटाळा आहे. मी तपशिलात पुढच्या अधिवेशनाला तुम्हाला सांगेन. पण अध्यक्ष महोदय, परिस्थितीत भ्रष्टाचार कसा करावा याचा नवा आदर्श आहे. द बिडर शुड हॅव एक्सपिरियन्स ऑफ ॲटलीस्ट 2 वर्क ऑर्डर और 2 ॲग्रीमेंट्स ऑफ सप्लाय, डिलिव्हरी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ किट्स कन्सिस्टिंग ऑफ ॲटलीस्ट 5 आयटम्स इन द किट. आता काय चाललंय असे, म्हणजे हे सगळं अध्यक्ष महोदय मला हे वाटतं की याच्यात मुख्यमंत्र्यांनी बिडर शुड हॅव अ रजिस्टर्ड कॉर्पोरेट ऑफिस, सर्व्हिस ऑफिस, सेल्स ऑफिस इन महाराष्ट्र. म्हणजे जर एखादा मध्य प्रदेशमधला एक्सपर्ट असेल तो येऊ शकणार नाही, महाराष्ट्रातलाच. आता मायभूमीला न्याय द्यायचा म्हणून आम्ही हे करतोय असं उत्तर चांगला डायलॉग येईलच तिकडनं. पण त्याचं अध्यक्ष महोदय सगळी इतके कडक तुम्ही हे करता आणि कंडिशन्स घालता. अध्यक्ष महोदय, माझी माननीय मुख्यमंत्र्यांचा चेहरा स्वच्छ आहे. त्यांचा चेहरा आजपर्यंत कुठेही इन्व्हॉल्व आहेत असं अजून तरी काही पुढे आलेलं नाही. पण अध्यक्ष महोदय, ह्या लोकांना म्हणजे आता त्या लाडक्या बहिणींना पैसे द्यायला नाहीत आपल्याकडे पैसे द्यायला चंचन आहे. राज्य सरकारने जे वर सबमिट केले आयोगाकडे, प्लॅनिंग कमिशनला का कुठेतरी, त्यात आपली परिस्थिती किती गंभीर आहे स्टेटमेंट्स दिलेले आहेत. म्हणजे सरकारची अवस्था गंभीर असताना ही लूट थांबवली तर कदाचित 10-20 हजार कोटी रुपये अध्यक्ष महोदय आपल्या सरकारचे तुम्हाला लाडक्या बहिणीला वापरता येतील, वेळेवर लाडक्या बहिणींचे पैसे देता येतील.
आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की या ठिकाणी अब्जोवधी रुपये आणि अतिशय वाईट परिस्थिती म्हणजे अध्यक्ष महोदय अटी शर्ती टाकायच्या की त्याची पूर्तता हे तीन त्रिदेवच आहेत. हे निविदा पाठधारक पूर्ण करणार नाहीत, पण तो गोरगरिबांना देण्यात येणारे धान्य, मग तो आनंदाचा शिधा असो, लहान मुलांना देणारा पोषण आहार असो, पूरक पोषण आहार असो, आदिवासी मुलांना शिळे अन्न असो किंवा प्रधानमंत्री आकांक्षित जिल्हा असो, पोषक आहारामध्ये आळ्यायुक्त प्रोटीन बार असो, अध्यक्षमध्ये हे त्रिदेव अतिशय हुशारीनं अब्जोवधी रुपये कमवतायत. दुर्गम आदिवासी पाड्यामध्ये कुपोषणाची संख्या कमी होऊ दे अथवा न होऊ दे, पण हे त्रिदेव बलदंड झाले पाहिजेत, हाच सरकारचा उद्देश आहे असं मला अध्यक्ष महोदय वाटतं. खरं म्हणजे आपण थोडंसं सभागृहाने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. टेंडर काढा, काय प्रॉब्लेम नाही, पण सगळ्यांना प्रवेश हे बीड करायला संधी द्या, असं करणं अध्यक्ष महोदय हे आहे. आणि अध्यक्ष महोदय मला हे कळत नाही की मुख्यमंत्री महोदयांचा त्या जळगाव जिल्ह्यातल्या उज्ज्वल निकम हे झाले, राज्यसभेचे मेंबर झाले, ह्यातला एक तिकडचाच उज्ज्वल आहे. म्हणजे उज्ज्वल नावावर किती प्रेम करावं, याला काहीतरी लिमिट असायला पाहिजे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की याच्यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं. मोठा डायलॉग मारतील, उत्तर देतील, मी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत नाही, पण हे जे भ्रष्टाचाराची प्रकरणं महाराष्ट्रातल्या वेगळ्या खात्यात आहेत ते थांबवण्याचं धारिष्ट आणि इच्छाशक्ती त्यांनी ते दाखवत आहेत की नाही हे बघायचं काम अध्यक्ष महोदय आम्ही सर्वजण करतोय. माझी त्यांना विनंती आहे की त्यांच्यासारखा एक शुद्ध स्वच्छ आणि काही चुकीचं असलं तर ह्या इकडं उभे बसायचे ते, त्यावेळी कुठल्याही भ्रष्टाचाराच्या बद्दल पहिल्यांदा ते बोलायचे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत यातनं निश्चितपणानं माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं. आता काय आम्ही इथं बरीच भाषणं करतो, शेवटचे 2 मुद्दे राहिलेत, आम्ही बरीच भाषणं करतो, काय परिणाम होत नाही. आता ते कामगार मंडळाचा CEO आहे, त्याला मुदतवाढ नियमबाह्य हे दिली, मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर रॉंग आहे. मुदतवाढ नियमबाह्य दिली, ते 19 अंतर्गत राज्य सरकारचा अधिकार आहे, पण रूलमध्ये 40 नुसार COची मुदत 3 वर्षच असते, त्याला कंटिन्युअस एक्सटेन्शन द्यायचं काम चालू आहे. मी मागच्या वेळी सांगितलं MSRDC मध्ये तो गंगाराम मच्छा म्हणून एक अकाउंट ऑफिसर आहे, रिटायर झाला तरी त्याला काढत नाहीत, म्हणजे तो कायम फिक्स आहे तिथे. दुसऱ्या एखाद्या चांगल्या तरुणाला संधी द्या, मग त्याचंही भलं होईल. आता गंगाराम मच्छाचं एवढं भलं झालंच असेल तर आणखीन वेगळ्या त्याच्यातही सहकार करा, वेगळ्या लोकांना संधी द्या, एवढंच आहे. अध्यक्ष महोदय, वोल्टेअर म्हणून एक फ्रेंच लेखक आणि तत्वज्ञान होते, त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, इट इज डेंजरस टू बी राईट वेन द गव्हर्नमेंट इज रॉंग. असं विरोधकांना वाटू नये एवढी माझी अध्यक्ष महोदय अपेक्षा आहे. शेवटचा मुद्दा मांडून मी अध्यक्ष महोदय माझं भाषण संपवतो. महाराष्ट्रात काय चाललंय हे आपल्या माहितीसाठी आणि सगळ्यांनीच अभ्यास करण्यासारखं हे प्रकरण आहे, येऊरचं प्रकरण आहे. अध्यक्ष महोदय, माझ्याकडं 7/12चा उतार आहे, त्यामध्ये सगळ्या 20-25 जणांची आदिवासी लोकांची नावं आहेत त्याच्यात. अध्यक्ष महोदय, त्याच्याबरोबर हा नकाशा आणि मोजणी करणारा निमताना धारक पण आहे, म्हणजे हा नकाशा पण आहे. त्यानंतर अध्यक्ष महोदय फेरफाराचं पत्रक आहे याच्यात. त्याबरोबर अध्यक्ष महोदय फेरफाराच्या बरोबर बाकीचे सगळे तपशील आहेत. अध्यक्ष महोदय, यांनी तहसीलदारांनी देखील त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कर त्यांना नोटीस दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, महावितरणचं लाईटचं बिल पण आहे त्यांच्याकडे. एक दिवस एक सोळंकी, निर्मल सोळंकी म्हणून बिल्डर येतो आणि सगळे तिथून त्यांना काढून टाकतो. 100 एकरातले हे सगळे रहिवासी यांना काढून टाकलं जातं आणि गुंडांसह आदिवासींना त्यांचा अर्ज आहे पोलीस आयुक्त ठाणे करता, आमच्याच जमिनीतून दमदाटी व गुंडागर्दी करून बेदखल करण्याचा प्रयत्न झालाय, ॲट्रॉसिटी करा, सगळी तक्रार करा म्हणून जिवलूबाई वासुदेव पारधी या आदिवासी महिलेच्या नावाने अर्ज 16/6/25 आलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्यानंतर अचानकपणाने त्या 7/12च्या उतारावर महाराष्ट्र शासन राखीव म्हणून नाव येतं.
म्हणजे कसं होतं बघा, हे काय आपण आपल्याला वाटतं सगळं नियमानं होतं, पण एकदम 7-12ची ती सगळी नावं जातात 20-25 आणि महाराष्ट्र शासन राखीव वने असं येतं अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय कुळाच्या नावात एक अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वेगळंच नाव इंट्रोड्यूस होतं. अध्यक्ष महोदय कुळात वेगळं नाव येतं आणि कुळात वेगळं नाव आल्यानंतर अध्यक्ष महोदय त्याचा काही काळ गेल्यानंतर अध्यक्ष महोदय त्याची मोजणी करायला TILR तिथं जातात. अध्यक्ष महोदय TILR तिथं जातात. त्या आदिवासींनी तक्रार केल्यावर नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल्ड ट्राईबनं देखील नोटीस दिलेली आहे, पण ते कोण मनावर घेत नाही. आणि महाराष्ट्र शासन राखीव वन आणि इतर अधिकारीत विनायक मोरेश्वर दोंदे म्हणून कोणतरी आहे, विद्या विनायक दोंदे म्हणून आहे. अध्यक्ष यांची नावं आली कुठली, हे कुठून आले? पण यांचं कुळाचं नाव आणि खंड हे अचानक नवा 7-12चा उतारा तयार होतो. महाराष्ट्र शासन राखीव वन होतं. अध्यक्ष महोदय मोजणी करायला जर TILR गेले तर अध्यक्ष महोदय माझा साधा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासन राखीव वनाला नोटीस आली पाहिजे की नाही? पण अध्यक्ष महोदय त्यांनी नोटीस दिली ह्या विद्या विनायक दोंदे विनायक मोरेश्वर दोंदेला. म्हणजे कुळ असणाऱ्या नोटीस मालक तुम्हीच म्हणताय तुमच्या याच्यात अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासन राखीव वने हा तुम्ही 7-12चा उतारा तयार केला तर नोटीस मोजणीची नोटीस त्या वन खात्याला दिली पाहिजे. वन खात्याला नाही चाललेली नोटीस गेली, त्या कुळाचं नाव आणि खंड लिहिले ना, विनायक मोरेश्वर दोंदे आणि 2 जणांची नावं, त्या नवरा बायकोंना नोटीसची मोजणीची नोंद हे गेली. अध्यक्ष महोदय धक्कादायक म्हणजे आपण मोजणी करायला माझ्याकडं इथं भूमी अभिलेखाचा हक्क कायम मोजणी नोटीस हा देखील कागद आहे. अध्यक्ष महोदय याचा अर्थ काय? गरिबांना भूखंडावरून घालवायचं, त्याला वन लावायची, वन लावल्यानंतर त्याची मोजणी करायची आणि मोजणी केल्यानंतर त्याचे प्लॉट करून त्याचं वाटप करायचं. हे पाप महाराष्ट्रात होतंय. असा प्रकार कधीच यापूर्वी झाला नव्हता. गरीब आदिवासी लोकांच्या जमिनी लाटण्याचं काम अध्यक्ष महाशय जर होत असेल महाराष्ट्रात तर याची तरी दखल महसूल मंत्री, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, याची दखल घेतील, त्यात चौकशी करतील. हे सगळे कागद मी त्यांना देईन. पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या उत्तरात माझी अपेक्षा आहे की हा मुद्दा येईल की हे का झालं, कसं झालं आणि याचं स्पष्टीकरण दिलं जाईल. अध्यक्ष महोदय अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. बरेच सदस्य आज बोलणार आहेत आणि उद्या माननीय मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. आम्ही अनेक विषय मांडत असतो. आमची अपेक्षा आहे की आमच्या ह्या सगळ्या मुद्द्यांना बगल न देता भाषण उत्तराचं व्हावं. आणि माझी अपेक्षा आहे की प्रशासन ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात चाललेलं आहे ते अतिशय ढिलं झालेलं आहे. सरकारची कुठल्याही परिस्थितीत अध्यक्ष महोदय म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा हा सगळा प्रकार महाराष्ट्रात चालू आहे. इथं सगळा गोंधळ आहे आणि दिल्लीत जाऊन ही तिघं माननीय 1, 2, 3 हे मुजरा करतात. अशी आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे. हा जो गोंधळ आहे तो प्रशासनातला आहे, अधिकाऱ्यांचा आहे. मगाशी तो निघालं ते नाशिकला काय नाही का ते हनी ट्रॅपचं प्रकरण मगाशी निघालं. अध्यक्ष महोदय अधिकाऱ्यांनी काय करायचं दॅट इज हिज प्रायव्हेट बिझनेस, त्याच्यात इंटरफेअर करायची गरज नाही. पण सरकारी कागदपत्रांचे बदल करणं, सरकारी कागदपत्र त्या माणसांना मिळणे, माहिती मिळणे आणि त्यातून अध्यक्ष महोदय कुणीतरी हॉटेलवाला त्यांना ब्लॅकमेल करणं, ही सगळा प्रकार अध्यक्ष महोदय गंभीर आहे. सरकारचं लक्ष याच्यापेक्षा राजकारणावर जास्त आहे. अनेकांचे प्रवेश चालू आहेत, सगळे इतके प्रवेश चालू आहेत की वेळच मिळत नाही तिघांना सभागृहात बसायला. ते कायम ह्याला घ्या ह्याला घ्या ह्याला घ्या ह्याला घ्या, हे जे घेऊन गेलेले आहेत तेच एक दिवस या तिघांना ढकलतील का काय अशी आम्हाला मनातनं शंका आहे. ढकलू नये. पण आता भारतीय जनता पक्षाचे इथं बसणारे भातखळकर शेवटच्या लाईनीत जाऊन बसलेत. अध्यक्ष महोदय हा निष्ठेचा तुम्ही अध्यक्ष महोदय
काय आता त्यांना काय कामच उरलं नाही, ते तिकडे जाऊन बसले. अध्यक्ष महोदय, तुम्ही इतके उत्तम भाषण करताय, इतकी तुम्ही तुमच्या मतदारसंघाची कामं अतिशय प्रभावीपणाने इथं मांडता, पण तुम्हाला तालिकेवर त्याच्या पलीकडे नाही जाता येणार. कारण आम्ही लोक तिकडे येतो ना, हेच पहिल्या लाईनीत बसतो. आम्ही लोक तिकडे आलो की आम्हाला स्वागतच आहे आमचं. आणि म्हणून माझी विनंती आहे की निष्ठावंत सत्यजित आत्ताच गेलाय तिकडं, काय गडबड करताय? अजून टेस्ट केलेलं नाही भाजप तुम्ही. पण अध्यक्षमध्ये माझी विनंती आहे, विनोदाचा भाग सोडून द्या, पण निष्ठावंत भारतीय जनता पक्ष, हे एक निष्ठावंत आले. आता यांचं जॅकेट वगैरे आता सुधारलेलं आहे अलीकडच्या काळात, पण माझे तुम्ही आवडते आमदार आहात आणि त्यामुळं माझं तुमच्यावर एवढं प्रेम आहे, माझं तुमच्यावर एवढं प्रेम आहे की मी तुमचा सहानुभूतीदार आहे. पण प्रश्न काय आहे की हे सगळे निष्ठावंत लोक मागं मागं बसायला लागले. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, तुमच्यावर देखील त्या पक्षाने अन्याय करू नये. पक्षात ज्यांच्यावर अन्याय असेल, पाहिलं तर आमच्याशी कन्सल्ट करावं, आम्ही सांगू कोण कोण आमच्या विरोधात उभा राहतं आणि दंगा करतं, त्यांची यादी करून देऊ, त्यांना पुढच्या वेळी मंत्रिमंडळात द्या, एवढीच आम्ही विनंती करू. पण अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की विनोदाचा भाग सोडून द्या, पण भ्रष्टाचार आणि पोलिसांच्या चुकीच्या पद्धतीच्या कामकाजामुळं महाराष्ट्राचा नंबर खाली खाली गेलेला आहे. ते आता वाचून परत वेळ घेत नाही, पण महाराष्ट्राची अधोगती झालेली आहे. मी आकडेवारी सांगितली असती, पण वेळ फार झालेला आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात. ठीक आहे, आम्हाला पॉलिटिकल उत्तर देतील ते, ठीक आहे, आम्ही ऐकून घेऊ, पण अंतर्मुख होऊन किमान त्यांनी ह्या सगळ्या सुधारणा कराव्यात. आणि कॉन्ट्रॅक्टरचं जे पेव महाराष्ट्रात आहे, पाहिजे त्याला कशाही पद्धतीनं ॲडजस्ट करण्याची जी कामं चालू आहेत, त्याबद्दल अध्यक्ष महोदय माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ते हे गांभीर्याने घेतील. आणि योगेश कदम हे फार शांतपणाने सभागृहात बसतात. माझी त्यांना विनंती आहे, मी जे बोललो ते साहेबांना, मुख्यमंत्री महोदयांना किमान सांगा, म्हणजे पहिल्या भाषणापासून माझ्या भाषणापर्यंत नंतरही बोलणार आहेत अनेक. धन्यवाद.